नमस्कार, खबर 24 एक्सप्रेस मध्ये मी राणी गजबे आपलं सर्वांचं स्वागत करते। परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भात कहर केला असून सोयाबीन, कापूस, मका, संत्री बागांसह इतर पिकांचे कोट्यवधीचे नुकसान आतापर्यंत झालेले आहे। निसर्गाने शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी केलेला घास हिरावून घेतलेला आहे। यंदा पिकांची स्थिती चांगली असताना काढणीच्या वेळी कोसळलेल्या या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे। यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले, यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच परतीच्या पावसाने सारे काही उद्ध्वस्त केले आहे। कोणतेही पीक त्यातून वाचले नाही। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करून देठ काढणीवर आलेल्या पिकाचे आतोनात नुकसान केले होते। या संकटाचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांनी यंदा कर्ज आणि उसनवारी करून खरीपाची पेरणी केली। सोयाबीन काढणीचा नुकताच हंगाम सुरू झाला होता। परतीच्या या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून शेतात ढीग रचले आहेत, तर काही शेतकऱ्यांनी सोंगणी केलेली सोयाबीन जमिनीवर तशीच पडून आहे। सतत पावसामुळे मूग आणि उडदचा हंगाम केव्हाचाच हातून गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी उरली मदार, सोयाबीन आणि कापूस पिकावर होती। परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकाची नासाडी झालेली आहे। सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले असून कापसाची फुले, पाती आणि बोंडे गळून पडत आहेत। त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे अवघड झाले आहे। त्यामुळे या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे। रिपोर्ट खबर 24 एक्सप्रेस।